0 ला आहे, परंतु हा cos 0 1 ला आहे. आणि ज्यावेळेस 90 ला घेतलेला आहे त्यावेळेस इकडे कुठे गेलेला आहे 1 ला गेलेला आहे, बरोबर आहे का? सॉरी, cos 90 ला 0 ला आलेला आहे, पुन्हा -1 ला. इकडे पण कितीला आला -π/2 म्हणजे -90 ला आणखी काय तो 0 आहे. म्हणजे या पद्धतीने दिसतो. त्यानंतर बघा त्या पद्धतीने ते त्याच्या पद्धतीने आता हे आपल्याला कोण अँगलच्या रोटेशन सहित ते पाहिजे साइन आणि cos. त्याच्यावर मी अँगल ते आपल्याला याच्यामध्ये काय करायचं चेक करायचं. पुढे बघा पूर्ण डबल रोटेशन जर घेतलं एक्स्ट्रा रोटेशन हे मल्टिपल होत चाललं आहे, वरती वाढत चाललेलं आहे. जसे जसे पाय मध्ये वाढत चाललेले आहे 2π 3π 4π रोटेशन मध्ये. आणि हे बघा हे जे हाय पॉइंट दिसते ना हे बघा आता तो ग्राफ दिसणार आहे. त्यावेळेस या 3D मध्ये इकडून वाढणार आहे, त्यावेळेस असा तो ग्राफ आहे. 0 कुठे येतोय काय कुठे येतोय त्यानुसार या पद्धतीने तो ग्राफ पुढे वाढत जातो. एक लक्षात हा साइनचा आहे. साइन मध्ये अँगल जसे वाढत गेले हा बघा हा पूर्ण असा ग्राफ आहे. तुम्ही कुठे मध्ये जायला निगेटिव्ह मध्ये घेतलेले आपण -4π घेतलो होतो आणि त्यानुसार हे नाव सर्कल त्याच्यामध्ये होत आहे. हा 3D मध्ये ज्यावेळेस आपण बघतो कॉन्टेक्स्ट z ऍक्सिस त्यावेळेस त्याच्यावरती हा पूर्ण असा राऊंड आणि राऊंड काय याच्यामध्ये हे बघा या साइडचा ग्राफ जो आहे एकच काढला काय तर या तुम्ही कसं लागतं आणि ते झिरो येतो काय असतं साइड सेकंड घ्या पूरा काढना है. तुम्हाला दोन्ही पण ग्राफ ऍट टाइम घेता येईल.